नमस्कार मंडळी, समोकी रसोई रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आज विचार करत असाल ही कशाची भाजी आहे. मी कांदा आणि हिरवी मिरची यापासून छान असं बेसन बनवणार आहे. घरामध्ये भाजीला जर आपल्या काही नसेल, आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्यापासूनच मी तुम्हाला हे बेसन बनवून दाखवणार आहे. मी इथं ते साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ घालून मी मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आपण इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी तेल घालणार आहे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच तेल घालायचं आहे. तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता. आम्हाला कमी लागतं म्हणून आम्ही कमी ॲड केलेलं आहे तेल. आता तेल छान असं गरम पण झालेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी, ती मोहरी छान अशी तडतडली का त्यामध्ये जिरे घालायचे आहेत थोडेसे, ते छान असे तळून पण द्यायचे आहेत. थोडासा कढीपत्ता, ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मी हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवून घेतला होता, तो तेलामध्ये टाकायचा आहे. ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे मी. ते छान असं परतून घेणार आहे. आणि मी चिरून घेतलेला कांदा होता ते पण त्यामध्ये ॲड करणार आहे. तो छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही साहित्य पण जास्त घेऊ शकता. कांद्याचा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घातली आहे मी आणि चवीपुरतं मी थोडंसं मीठ घालणार आहे. हे छान असं मी मिक्स करून घेणार आहे. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हे छान असं आपलं मिक्स पण झालेलं आहे. हे पहा, कलर पण चेंज झालेला आहे. त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. तुम्हाला जर जास्त बेसन बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पण पाणी घालू शकता. आणि हे पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. आणि मग आपल्याला त्यामध्ये आपल्या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या इथं पाण्याला उकळी फुटलेली आहे. त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ हटवून घ्यायचं आहे. ते आपल्याला चमच्याने नाही टाकायचं, हाताने छान असं सोडायचं आहे. आणि ते छान असं मिक्स पण करायचं आहे. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुम्ही बेसन पीठ घालू शकता. तुम्हाला जर बेसन जास्त बनवायचं असेल तर तुम्ही पाणी आणि बेसन जास्त पण घालू शकता. ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, मी इथं छान असं मिक्स पण करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिडियम गॅसवरती छान असं शिजून द्यायचं आहे. आपल्या बेसनला पहा किती छान असा हिरवा कलर आलेला आहे. आपलं बेसन इथं छान असं शिजलेलं आहे. मी त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि ते छान असं मिक्स पण करून घेणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाजरीच्या भाकरीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत छान असं हे बेसन खायला लागतं. धन्यवाद.